आणि विलेचं सहकारी सर्व संघाकडून आम्हाला अपेक्षित आहे. पॉल्ट्रीचं पहिलं षटक दोन शतरक्षक ऑल्टरनेट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इतर शतरक्षक थर्ट्या सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. ऑफ साइड जर बघितलं तर ऑफ साइडला थर्डमॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ हे शतरक्षक पाहायला मिळतात. तर ऑन साइडला थर्ट्या सर्कलमध्ये दोन शतरक्षक आणि थर्ट्या सर्कलच्या बाहेर दोन शतरक्षक आपण पाहतोय. पहिला षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकवर्डला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट केलेला आहे. कव्हर पॉइंट रिझन मध्ये शतरक्षक आहे. एक धाव सिंगल धाव पूर्ण करतोय फलंदाज मनोज घाटर. एका धावेने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय. गावदे एवई विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. आता मात्र सामना करेल फलंदाज समीर. सुरेश पारधी पुढील चेंडू. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क फलंदाजाला साधता आलेला नाही. सुरेश पारधी का चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहे. अनेक मैदानी या गोलंदाजाने गाजवलेले आहेत. अगदी व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपली छाप या खेळाडूने सोडलेली आहे. तोच गोलंदाज सध्या गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय या स्वतःच्या फॉल्टर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी करताना सुरेश पारधी. एक्सपिरियन्स त्याच्याकडे खूप मोठा आहे. अनुभवाची खूप मोठी सिदोरी आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपल्या संघाला फायदा करून देताना देखील सुरेश पारधी पाहायला मिळतोय. सुरेश पारधी सामोरे जाईल फलंदाज समीर. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅन रिझल्ट मध्ये चेंडू केला होता. तोपर्यंत एक सिंगल धाव तिथे फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने संघाची धावसंख्या हळूच पुढे सकते. धावपलीकडे 2 धावा. सामना क्रमांक 8 आपण पाहतोय आजच्या पहिल्या दिवसामधील गावदेव एवई विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या दोन संघामध्ये. पहिले षटक प्रगती पदावर सुरेश पारधी आदळतोय. फ्रंटलाईन गोलंदाज जांभूळपाडा या संघाचा. बॅकला जाऊन चेंडूला फुल केलेला आहे. शॉर्ट ऑन फुल मात्र तेवढंच चांगले शतरक्षण डीप मिडविकेट रिझन मध्ये पाहायला मिळते. विशाल कडून तोपर्यंत फक्त इथे देखील एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 3. कंट्रोल गोलंदाजी पॉल्ट्रीच्या षटकामध्ये आपण पाहतोय या फलंदाजांना मुक्त फटकेबाजी करण्याची या संधी या सुरेश पारधी या गोलंदाजाने दिलेली नाही. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू एका इसवीशी षटकाची समाप्त झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर गावठी एवढी संघाची धावसंख्या इन मिन धावफलकावर 3 धावा. अगदी 3 मिनिटांमध्ये सुरेश पारधी यांना आपलं षटक पूर्ण केलेलं आहे. क्या बात आहे. लगेच शतरक्षण सजवायचं आहे कारण हीच अपेक्षा तुमच्याकडून केली जाते. सुरेश पारधी याचं कौतुक करावं लागेल कारण 3 मिनिटाच्या आतमध्ये षटक त्यांनी आपलं समाप्त केलेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती गावठी एवढी संघ पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या या पहिल्या षटकामध्ये फ्रंटफुटला आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी मार्क करत दुसरं षटक करण्याची जबाबदारी संघाने सोपवली आहे गोलंदाज विशाल पाटील याच्याकडे. विशाल पाटील जे या मैदानाचं दुसरं टोक आहे त्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे कारण जे निर्बंध होते पॉल्ट्रीच्या षटकामध्ये या आणि राजकीय भाषेत जर महिन्याचं झालं तर आचारसंहिता आता मात्र हटवली गेलेली आहे. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बहुसंख्येने क्षेत्ररक्षक आता मात्र डीप मध्ये पाहायला मिळतील. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये थर्डमॅन फायनल एक 20 मध्ये आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर देखील 30 सर्कलमध्ये. इथे मात्र कट केलेला चेंडूला स्क्वेअर कटचा फटका. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. पॉइंट रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 4 धावा. आपण सामना पाहतोय गावदे एवई विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या दोन संघामध्ये. आतापर्यंत श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या गोलंदाजांनी या डोकं वर करण्याची संधी दिलेली नाही. यावेळी मात्र अराउंड लेग आणि त्रिफलाबाद फलंदाजाने एष्टा दाखवल्या आणि गोलंदाजाने ते एष्टा उखडल्या. पहिला फलंदाज बाद गावदे एवई या संघाचा.
निंबवली 40+ चे उत्कृष्ट खेळाडू विजय गुळवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती करेन मॅचचा आनंद तुम्ही स्टेजच्या खालून घेऊ नका, मंचावरती या, मंचावरती आसन ग्रहण करून तुम्ही या मॅचचा आणि स्पर्धेचा आनंद घ्या. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय तिसऱ्या क्रमांकावर भावेश तरे. मागील सामन्यामध्ये भादोड बी संघाकडून सागर तरेची चांगली कामगिरी राहिली आणि पाहूया गावठी एवढी संघाकडून भावेश तरे कशा प्रकारे कामगिरी करेल. पावलांचा वापर करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन्स ने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतो फलंदाज भावेश आणि सिंगलने संघाची धावसंख्या 5. सध्या तरी संथ आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते गावदे एवही संघाकडून. त्याचं कारण पल्लेदार गोलंदाजी श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाकडून केली जाते. सुरेश पारधी यांनी जी गोलंदाजी केली होती आणि त्याच्या पावलावर पाऊल जणू काही ठेवून गोलंदाजी करताना विशाल पाटील पाहतोय. बॅकुला जाऊन कट केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या डीप कव्हर रिजन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची चांगली साथ देखील पाहायला मिळते. आपण पाहतोय ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलेले त्याप्रमाणे गोलंदाज देखील गोलंदाजी करत आहेत आणि हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. इथे इनफिल्डच्या वरून चेंडूला टोललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाज रूपाने फलंदाज बाद. थँक्यू डीजे. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये बंद्र्या मारुती काल्लेर आणि भादवड बी या दोन टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने आपण टॉस करणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहा. बंद्र्या मारुती काल्लेर आणि भादवड बी. दुसरा फलंदाज बाद होतोय गावदेवी वही संघाचा. आपण बघतोय धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 6 धावा. हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता सीमारेषा क्लिअर करता आली नाही, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सुरक्षित हातांची जोली फेश केली होती आणि या चांगल्या झेलची समाप्ती केली होती. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय या गावठी एवही संघाकडून 4थ्या क्रमांकावर संजय तरे. भावेश तरे याला आपल्या भूमिकेवर खरे उतरता आले नाही. पाहूया संजय तरे आपल्या भूमिकेवर खरे उतरतोय का. खेळपट्टीवर अजूनही मनोज घाटाल आपण पाहतोय तळ ठोकून आहे. एकेरी धावेने त्यांनी देखील धावफल घालता ठेवलेला आहे, मात्र त्या फलंदाजाची चांगली साथ एखाद्या फलंदाजाला द्यावी लागेल. एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असेल गावदेवी एवही संघाला. जर एक चांगलं लक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला द्यायचं असेल तर, कारण जांभूळपाडा संघाकडून चांगल्या फलंदाजीचा भरणा आहे. एक मोठं लक्ष ठेवावंच लागेल एवही संघाला. प्लॅन मिस कुठे चेंडूच्या लाईन मध्ये नेता खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, तर आणखीन एका चांगल्या षटकाची समाप्ती होती. 3 धावा खर्च केल्या होत्या सुरेश पारधी याने आणि बरोबर 3 धावा खर्च करताना आपण बघतोय विशाल पाटील. मात्र विशाल पाटील याने 2 विकेट देखील चटकावलेले आहेत. तर 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटके समाप्त तर गावदेवी एवही संघाची कासव छाप फलंदाजी आपण बघतोय. 2 बाद 6 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत बदलमध्ये कालेर विपक्ष भादवड बी या 2 संघामध्ये. एका बाजूला आपण पाहणार आहोत रोशन म्हात्रे नंदन पाटील, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील करेश म्हात्रे आणि बाला तरे. तिसरं षटक विकी पारधी घेऊन आलेला आहे. तर सामना करेल फलंदाज मनोज घाटाल, जो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर 4 झुंजा सामना करताना खेळत आहे. इथे मात्र जोरदार अपील, पंच अपील फेटाळून लावतात. एक सिंगल रन एक बादचा इशारा होतो. या अवांतरच्या रूपाने धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 धावा.
सामना क्रमांक 8 आपण पाहतोय पहिल्या दिवसामधील गावदे एवई विपक्ष श्रीराम सोड जांभूळपाडा या दोन संघामध्ये. डीडी ग्राउंड भिवंडी तालुक्यामधील सर्वात सुंदर मैदान सध्या आपण पाहत आहोत आणि या मैदानातून या स्पर्धेचे प्रेक्षेपण देखील केले जाते. एसके एंटरटेनमेंट प्रोप्रायटर शंकर गुलवी यांनी त्याच्या टीमच्या माध्यमातून इथे पूल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर गिजरमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज संजय पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 8 धावा. सिंगलने धावफलक खालता ठेवलाय. कुठली दुहेरी कुठलाही चौकार कुठलाही षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले नाही. म्हणजे धावांपासून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे गावदे एवढे संघाच्या फलंदाजांना, जांभूळवाडा संघाच्या गोलंदाजाने क्षेत्ररक्षकाने. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 8 धावा. विकी पारदी राईट मोर द स्टंप. यावेळी माझा फुल टच चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. जखमेवर मीठ. कारण आपण पाहतो पंचांचा भीमरचा देखील इशारा आलेला आणि या 6+1 अशा प्रकारे 7 धाव धावफलक मध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्या 7 ने वाढून होते. धावफलकावर 15 धावा आणि फ्रीट भीमरचा इशारा आलेला आहे पंचर करून आणि हा चेंडू फ्रीट असणार. पण फ्रीट खेळण्याची संधी या मित्र म्हणेन नामी संधी आलेली आहे या मनोज घाटाल या फलंदाजाकडे. जर मोमेंटम प्राप्त करायचं असेल तर इथून नक्कीच धाव बनवू शकतात. 15 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पाहूया फ्रीट. पंचांचा इशारा येतोय. अगदी माधव ठाकरे सरांचा पंखा फिरताना दिसतोय. स्विंग अँड मिस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये संपर्कच नाही. एक धाव आव्हानाच्या रूपात बॅट कटने नक्कीच पूर्ण केले. संघाची धावसंख्या 16 धावा. चांगली वापसी मी तर म्हणेन विकी पारदे यांनी या त्या चेंडू नंतर केलेले आहे. विकी पारदे यावेळी सामना करेल फलंदाज संजय तारे. यावेळी मात्र क्लीन बॉल अराउंड लेग आणि त्रिफला बाद. यू मिस आय डेफिनेटली हिट. आणखीन एक फलंदाज बाद होतोय गावदे येवई या संघाचा. तब्बल 3 फलंदाज बाद झाले आहेत 16 धावसंख्येवर. नवीन फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये आता मात्र येतोय या प्रतीक वखारे. मात्र नाजूक स्थिती आहे खरं तर आपण पाहतोय या गावदे एवढे या संघाची. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि इनफ टोटल सध्या तरी या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत नाही. पोल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. ते बीट होतोय इष्टरक्षक आणि त्याचा फायदा उचलून एक धाव फलंदाज आव्हान तर बायच्या रूपाने पूर्ण करतायत. धावसंख्येमध्ये 1 नेबर. धावसंख्या 17 धावा. 3 षटकांची देखील समाप्त झाली. 3 षटकांची समाप्त गावते एवढी संघाची धावसंख्या 3 बाद 17 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला 15 मध्ये काल्हेर विपक्ष भादवड बी या दोन संघामध्ये. एका बाजूला नंदन पाटील तर दुसऱ्या बाजूला करेश मात्रे.
तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे, पंचांकडून देखील इशारा दिला जातोय. स्कोरबोर्ड धावसंख्या झालेली ती 17 धावा, 17 धावा, 3 गड्याच्या मोबदल्याने 3 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी जांभूळपाडा संघाकडून पाचारण केलेलं आहे गोलंदाज भावेश पारधी या गोलंदाजाला. भावेश पारधी फार एंड करून गोलंदाजी ट्रॅक वर आता मात्र सज्ज होईल. भव्य आयोजन आपण पाहतोय आई वजश्री स्पोर्ट्स निंबोली आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आई वजश्री चषक 2024 या स्पर्धेमध्ये सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. निंबोली क्रिकेट के सुहानी शाम अब सभी के नाम. पोल करण्याचा प्रयत्न इथे मात्र पंचांचा इशारा वाईट, आव्हान तीर्था वाईट चिरोबाने स्वेर चेंडूने या सुरुवात केली गोलंदाज भावेश पारधी याने. भावेश पारधी शेवटचं षटक हाताळण्यासाठी या सज्ज झालेले. प्रतीक वखारे इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. भीमर एस आणि पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतलेली आहे. पंचांचा निर्णय कायम असणार आहे कारण हा भीमर चेंडू आहे. खेळ सुरू करायचा आहे कारण पंचांचा निर्णय या योग्य आहे. पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. खेळ सुरू करायचा आहे. सुरेश पारधी धावसंख्या 19 धावा. व्यापीठावर मगन भालेकर साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पोगा गावचे बालाराम पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं आणि भिनार गावचे रमेशजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच जीवनजी जाधव साहेबांना देखील आपण पाहू शकता, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. कव्वर इतर मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होता सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. अखेर मनोज घाटाल हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. एक षटकर त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता, मात्र त्या खेळीचं रूपांतर मोठ्या खेळीमध्ये त्याला करता आलेलं नाही. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉदर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, आणखीन एक फलंदाज धावचीच रूपाने बाद. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय या गावदेवी एवई संघाची. न्यू बॅटर रोशन घाटाल आता मात्र खेळपट्टीवर येतोय. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण सामना पाहतोय या गावदेवी एवई विपक्ष श्रावणफोर्स जांभूळपाडा या दोन संघामध्ये आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवलेला आहे. तो आवाज स्पोर्ट्स भिनार संघाने इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, आणि धमाका नक्कीच या संघाने केल्या. कारण या अगोदर सामन्यामध्ये आपण पाहिलं तर भाटाले संघ बलाढ्य संघाला त्यांनी पराभवाची धूल झाडलेली आहे आणि टॉप 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आवाज स्पोर्ट्स भिनार संघ ठरलेला आहे.
पंच इशारा करतात वाईट आव्हान ते धावाच्या रूपाने धावसंख्या 21-21. शेवटचं षटक मात्र थोडस लांब षटक पाहायला मिळते. यावेळी क्लीन बोल्ड फलंदाज बाद. नवीन फलंदाज एवही संघाकडून मैदानामध्ये आता येतोय कल्पेश. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. पूर्णपणे आपण पाहतोय या पकड मजबूत पहिल्या इनिंग मध्ये या श्रीरामस्फोट जांभूळवाडा संघाच्या सामन्यावर, कारण या इनिंग वर म्हटलं तर वागठाने कारण सेकंड इनिंगचा खेळ अजून या शिल्लक आहे. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. टायमिंग साधता आलेलं नाही. रिवर्स फटका खेळताना आपण पाहतोय या चेंडूची निवड आणि टायमिंग खूप महत्वाचं असतं. इथे मात्र टायमिंग साधता आलेलं नाही आणि निवड देखील फटक्याची चुकलेली आहे. आणि फलंदाज बाद. तर अशा प्रकारे इनिंगची देखील समाप्त झालेली. निर्धारित 4 षटकामध्ये गावदेव एवही संघाने आपल्या धावपलकर धावा झळकलेल्या त्या 21 आणि 22 धावांचं एक माफक लक्ष श्रीरामस्फोट जांभूळवाडा संघासमोर ठेवलेले आहे. तर आपण या इनिंग ब्रेक मध्ये बोलूया नाणेफेक कक्षामध्ये, जिथे दोन्ही संघाचे संघनायक सज्ज आहेत आणि सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भाल गावचे एक उत्कृष्ट समालोचक भाग्यजी म्हात्रे. थँक्यू सुभाष धुमाळ सर. मगन भालेकर साहेबांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बंद्रा मारुती काल्हेर आणि त्यांच्या विरोधात भादवड बी असा सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर काल्हेरचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करेन भादवड बीचे कॅप्टन लवकरात लवकर जरूर तुम्हाला टॉस साठी यायचं. आमचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते, सो आपण त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करणार आहोत टॉस. स्मिथ इंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स. वज्रेश्वरी स्पोर्ट्स असा खरं तर कॉल होता, परंतु स्मिथ इंटरप्राइजेस आले, म्हणजे स्टीम भादोड बीच आहे कॅप्टनच्या बाजूने कॉल लागलाय. थोडीशी आपण चर्चा करणार आहोत, कारण जरूर दोन्ही कॅप्टन सोबत आपण आजच्या दिवसामध्ये चर्चा केली आहे. टॉस जिंकलाय तू, काय डिसिजन असेल? फिल्डिंगच करू. ज्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 45चं टार्गेट समोर कोणता संघ आहे या संघाची खरं तर तुम्हाला कधीच परिचयाची गरज नसते. कोणत्याही संघासमोर तुम्ही फाईट देण्यासाठी रेडी असता, परंतु आता बंद्रा मारुती काल्हेर समोर ही बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे, बॉलिंग ऑर्डरही खूप चांगली आहे. जिद्दीने खेळणं म्हणजेच काल्हेर संघाची खासियत आहे. मग फिल्डिंग करत असताना काय रणनीती असेल? किती धावसंख्येपर्यंत रोका? रणनीती तर काय अशी नाही, पण त्यांच्याशी पहिली मॅच आहे आमची, तर कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर आणि बॉलिंग ऑर्डर जी लाईनअप होती, त्या लाईनअप मध्ये काहीसे चेंजेस असतील की सिच्युएशन नुसार ते चेंज करणार? सिच्युएशन नुसार. येस, थँक्यू. कॉल तुझा होता. खरं तर आधीच खालून आवाज आला की जर टॉस जिंकला तर डिसिजन पेंडिंग असा नक्कीच तुम्हाला आदेश होता, परंतु आता टॉस तुमच्या मनाच्या विपरीत लागलाय. सो आता टॉस गमावला गेला, बॅटिंग करायची, काय प्लॅनिंग आहे? जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू. या हंगामामध्ये पहिलाच वेळ तुम्ही एकामेकीच्या विरोधात असाल, म्हणजेच एक नेट टू नेट प्रेक्षकांना फाईट पाहायला मिळेल का? हो, नक्कीच. थँक्यू. जास्तही चर्चा करणार नाही, कारण एका बाजूला सामनाही आपल्याला सुरू करायचा आहे. तर नेक्स्ट मॅच मध्ये बंद्रा मारुती काल्हेर टीमच्या समोर भादवड बी टॉस जिंकून डिसिजन त्यांनी फिल्डिंगचा घेतला गेलेला आहे. सो आपण नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात पाहणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद भागेश म्हात्रे. तर लक्ष आपण पाहतोय एक मापक लक्ष आहे, मात्र या लक्ष्याचं संरक्षण जर गावते एवही संघाला करायचं असेल तर मनोज घाटाल समेत इतर गोलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल, म्हणजे टिचून गोलंदाजी करावी लागेल.
कारण लक्ष तसं बघायला गेलं तर तुटपून जाईल, मात्र क्रिकेटमध्ये कुठलेही लक्ष नक्कीच सेफ देखील नसतं, कठीण देखील नसतं आणि सोपं देखील नसतं. कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित गेल्यामुळे क्रिकेटमध्ये नेहमीच प्रेडिक्शन फेल आहे. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता 40+ संघाची धडाकेबाज फलंदाज विजय गुलवी, त्याच्यासमवेत रमेश भोईर साहेबांना देखील आपण पाहू शकता. तर बोलूया आपण सामन्याकडे. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर पहिलाच ब्लास्ट, पहिला दमदार असरदार षटकार. बावीस धावांचं लक्ष जरी असलं तरी ते लक्षात न घेता आपल्या नैसर्गिक खेळ खेळताना आपण पाहतोय विजय फार्द या फलंदाजाला षटकाने स्वतःच अकाउंट ओपन केले. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईड ऑफ मिड ऑफ रिझन मध्ये डायरेक्ट निशाणा साधला गेला होता, मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज विजय पारधी. संघाची धावसंख्या 7, आव्हान येते 22 धावांचा. आपण सामना पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्षी गावदे एवई या दोन संघामध्ये. मनोज घाटाल फ्रंटल गोलंदाज गावदे एवई संघाचा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. केवळ चेंडूला ढकलले गली रिझन मध्ये एका धावेसाठी. रणनीती स्पष्ट दिसतंय. सिंगल डबल वर भर देण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. चांगल्या चेंडूचा सन्मान केला जाईल आणि वाईट चेंडूचा समाचार देखील घेतला जाईल. धावसंख्या 8 धावा. मनोज घाटाल वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक राईट मोर द स्टंप. इथे मात्र इन्फ्लुएन्स फटका बॅकवर्ड स्किल मध्ये. हो व्हॉट अ कॅच ऑफ द इव्हनिंग, कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. खूप अवघड झेल होता आणि अवघड झेल पकडला गेलेला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध त्या अंतिम सामन्याची आठवण ताजी झालेली काही वेन रिचर्डचा लवकरच सामना संपवण्याच्या तयारीमध्ये होता, मात्र कपिल देवने अशाच प्रकारे झेल मागे जाऊन पकडला होता आणि तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली होती. आणि नक्कीच तो विश्वचषक कपिल देव निखंज याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाची विश्वचषकाची हॅट्रिक हुकवत टीम याने आशिया खंडामध्ये आणला होता. सुरेख झेल तिथे नक्कीच पाहायला मिळाला होता. कल्पेश याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. न्यू बॅटर सुरेश पारधी आता मात्र 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला डावखोर फलंदाज सामना करेल मनोज घाटाल याचा. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे, स्टंप कव्हर केलेले आहेत, स्ट्रोक चेक केलेला आहे. सुरेश पारधी याने छोट्या बॅकअपचा वापर केलेला आहे. सिंगल नाही इथे मात्र ओव्हरथ्रो झालेला आणि आणखीन धाव पूर्ण गदार फलंदाज थोडीशी ढील दिली गेली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10 धावा. 1-10 22 लक्षाचा पाठला करताना श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मनोज घाटाल पहिलं षटक तो गावदे एवई या संघाकडून. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सुरेश पारधी. यावेळी मात्र प्रयत्न चांगला केला होता, नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. यष्टिरक्षकाने मात्र झेल कॅरी करू शकला नाही. 1 धाव पूर्ण आणि या सिंगलने षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकात समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाची धावसंख्या 11 निम्मा पल्ला गाठलेला आहे आणि बरोबर निम्म्या धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन अतिशय सोपं आहे कारण 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये केवळ 11 धावांची आवश्यकता आहे. यानंतर मित्रांनो कुठे जाऊ नये का बिग मॅच आपल्याला पाहायला मिळालेला भादवड बी विपक्ष भद्रावती काल्हेर या दोन संघामध्ये.
पण सध्या तरी या सामन्यामध्ये फारच जड श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाड संघाचं पाहायला मिळते, कारण 22 धावांचं एक तुटपुंज लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचं पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये निम्मा पल्ला गाठलेला आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाड संघाने आणि निम्म्या धावांची आवश्यकता आहे. 11 धावा झालेल्या आहेत, बरोबर इथून 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर संजय दरे सज्ज होतोय. फिरकी गोलंदाज शॉर्ट रनअपने. इथे मात्र पहिला चेंडू चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावपल्लीवर 11 धावा. इथे पलटी शॉट, मात्र गॅप शोधू शकलेला नाही. एक सिंगल रन्स तर पूर्ण केले जाते. सिंगल संघाची धावसंख्या 12 धावा. इथून 10 धावांची अजून आवश्यकता आहे. मात्र मजबूत स्थितीमध्ये सध्या श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाड संघ पाहायला मिळतोय, कारण आव्हान तेवढंच मोठं एवढी संघाला देता आलेलं नाही. आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय या थोडीशी निगेटिव्ह बॉडी लँग्वेज देखील एवढी संघाची झालेली आहे. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. अटपट्टे अंदाजांमध्ये फटका केलेला फलंदाजाने. दुसरी धावेसाठी एस नो आणि फलंदाज बाद. इथे मात्र अति घाई नडलेली आहे फलंदाजाला. दुसरा फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने जांभूळवाड या संघाचा. न्यू बॅटर सचिन म्हात्रे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहे. 12 धावा झालेल्या आहेत. 10 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मॅजिक षटके हाताळू लागतील एव्ही संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. एव्ही संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे आणि फ्रंटफुट जर यायचं असेल तर चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. विकेट प्राप्त करावे लागतील, धावा देखील रोखाव्या लागतील. इथे मात्र चांगला चेंडू आणि अशाच प्रकारच्या चेंडूची हाताळणी करावी लागेल. सामन्यामध्ये जर रंगत निर्माण करायची असेल तर. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकर 12 धावा. फिरकी गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर छोट्या रनअपने गोलंदाजी करताना. इथे मात्र फुटवरचा चांगला वापर स्वतःच्या फॉलथ्रो मध्ये आणि फलंदाज धावबाजी रूपाने बाद. निराश आपण पाहतोय सचिन म्हात्रे कुठल्याही चेंडूचा सामना न करता बाद होऊन फॅल मध्ये परतताना. आव्हानाचा पाठला करताना खरं तर जांभूळवाड संघाच्या फलंदाजांनी देखील आता मात्र दमछाक झालेले आहे. धावसंख्या 13, 9 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, उंच मात्र लांब नाही आणि आल्या पावली माघारी परताना आपण बघतोय फलंदाज अजय पारधी. कहाणी में ट्विस्ट और मैच बनती हुई सुपरहिट. नवी बॅटर आता मध्ये सुरेश पारधी यांचे बंधू हनुमान पारधी. आता बंधूंची जोडी या खेळपट्टीवर पाहायला मिळते. आपण दोघे भाऊ आणि आपल्या संघाला आता जिंकून देऊ हेच उद्दिष्ट या दोन्ही भावांना करावं लागेल, कारण थोडस दडपणाखाली या
आपण पाहतोय या जांभूळवाडा संघ असे जे लक्ष असतात तेव्हा मात्र द्विधा मनस्थितीमध्ये संघ असतो. मोठे फटके खेळायचे की नक्कीच सिंगल डबलवर भर द्यायचा. याच्यामध्ये सामना कधी कधी फसताना आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र सामना फसलेला आहे. सुरेश पारदे आणि हनुमान पारदे या भावांच्या जोडीवर आता मात्र पूर्णपणे मदार जांभूळपाडा या संघाची. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. सामना आता रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे असं देखील आपण म्हणू शकतोय. असं वाटलं होतं की जांभूळपाडा संघ सहजरित्या हा सामना जिंकेल, मात्र एवही संघ देखील हार मानायला तयार नाही. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र एखादा मोठा फटका विजयाच्या उंबाट्यावर पोचवेल श्रीरामपूर जांभूळपाडा संघाला. मात्र दुसऱ्या बाजूला एखादा विकेट पुन्हा एकदा दडपणाखाली जांभूळपाडा संघ येऊ शकेल. इथे मात्र चांगला चेंडू स्वतःच्या फॉल्टर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विजय गुलवी यांच्याकडून दोन्ही संघांसाठी हॅट्रिक साठी एवढी संघाला सुवर्ण संधी आहे. जर विकेटची हॅट्रिक पूर्ण करता तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 9 धावांची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र सुरेख चेंडू वॉटर डिलेव्हरी बाल बाल बचे. कहाणी मी ट्विस्ट आपण पाहतोय. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आता येऊन ठेपलेला आहे. कारण चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. सामन्यामध्ये आता खूपच रोमांचकता पाहायला मिळते. रंगत निर्माण झालेली आहे आणि असेच सामने प्रेक्षकांना खरं तर आवडतात. वन साइड गेम आणि वन साइड प्रेम कोणाला आवडत नाही. संघर्ष पाहायला मिळतोय. कृपया जास्त वेळ एवढी संघ आपण खर्च करत आहेत. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र खराब चेंडू आणि पंचांचा इथे वाढचा इशारा येतोय. हे असं म्हटलं जाऊ शकतं कारण अगोदरच तुम्ही लक्ष कमी दिलेलं आहे. आधीच कर्जबाजारीने त्यात उसने शेजारी. अशा चुका तुम्ही करू शकत नाही कारण वाईट चेंडू आता त्यांना कधी कधी संघाची अवस्था देखील वाईट केली जाऊ शकते. येथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट निशाणा आणि यस निशाणा साधला जातोय. फलंदाज सुरेश पारधी बाद होतोय. आणखीन एक मोठा फलंदाज बाद होताना श्रीरामपूर जांभूळपाडा संघाचा. नऊ चेंडूने 8 धावांची आवश्यकता. आली अंगावर मॅच जांभूळपाडा संघाच्या. आली अंगावर. आता मात्र सिंगावर घ्यायला लागेल जांभूळपाडा संघाच्या फलंदाजांना कारण आता समीकरण आपण पाहतोय 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. आई वजनश्री स्पोर्ट्स निंबवली अजित आई वजनश्री चषक 2024 मधील निंबोली चषकामधील एवढी विपक्ष जांभूळपाडा या दोन संघामध्ये 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका जो दडफून आहे तो नक्कीच छाटला जाऊ शकते. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे एवढी संघ कारण यानंतर अजून एक सामना खेळवला जाणार आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. रोशन घाटल गोलंदाजी ट्रॅकवर. स्विंग अँड मिस. सुरेख चेंडू भूल भुलैया. डोंट रह जाओगे. धाव संख्या स्थिर आहे. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 18 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असताना आता मात्र 8 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणता येणार नाही कारण पंचांचा इशारा वाईट येतो. आव्हान त्याचा वाईट चेंडूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. बुडत्याला काडीचा आधार.
धावसंख्या सिंगल ने वाढते. आता मात्र 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला. अजूनही रंगत निर्माण या सामन्यामध्ये या दोन्ही संघाला मी तर म्हणेन समान संधी आहे. थोडस पाड नक्कीच एवढी संघाचं जड पाहायला मिळत आहे. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज आणि पुन्हा एकदा पंच माधव ठाकरे सरांचा वाईटचा इशारा येतोय. आव्हानदार वाईटच्या रूपाने. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 6 धावांची आवश्यकता आहे. वाईट चेंडू या सामन्यामध्ये विलनची कामगिरी या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी मगाशीच उल्लेख केला होता की वाईट चेंडू हाताळताना कधी कधी संघाची अवस्था तुम्ही वाईट करू शकता. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. मात्र एवढी संघाचं कौतुक करावे लागेल. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाने खरं तर स्वतःवर दबाव वाढवून घेतलेला आहे या सामन्यामध्ये. डबल माइंडेड फलंदाज राहिलेले आहेत. द्विधा मनस्थितीमध्ये राहिलेले आहेत. इथे फाईन चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. एक चिकी रन्स फलंदाज पूर्ण करतात. बॅटने धावा येत नाहीत. लेग बॅटच्या रूपाने धाव. आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा बदलते. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या 17 धावा. एवढ्या कमी टोटलवर आपण पाहतो या फाईट बॅक करताना गावते येवई संघ. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिले. चेंडूला पंख लावताना सरळ स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट हिट षटकार आणि या सामना जिंकलेला आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाने. अभिनंदन सुरेश पारधी. या थँक्यू डीजे. पहा एक स्पेशली आम्ही प्रेक्षकांसाठी अनाउन्समेंट या ठिकाणी करत आहोत. MH04MG7494 नंबरची युनिकॉर्न गाडी ती त्या गेट जवळ उभी आहे. तो गेट बंद करायचा आहे. सो विनंती करतोय की ती जी गाडी आहे ती गेटच्या बाहेर तुम्हाला पार्क करायची आहे. MH04MG7494 नंबरची युनिकॉर्न गाडी जी उभी आहे तिला कृपया करून तो जो गेट आहे त्या गेटच्या बाहेर पार्क करा कारण तो गेट तिथनं बंद करायचा. तर खरं तर मॅन ऑफ द मॅचचे 2 प्रबळ दावेदार होते. भावेश पारधी ज्यांनी शेवटचं अप्रतिम षटक हाताळलं होतं. मात्र दबावाच्या स्थितीमध्ये षटकार ज्याच्या बॅट मधून आला आणि गोलंदाजी करताना 2 विकेट 3 धावा खर्च केल्या होत्या. तो विशाल पाटिल. दोस्तों ये दुनिया गोल है और इस मैच में विशाल पाटिल का डबल रोल है. विशाल पाटिल ठरला या सामन्याचा सामनावीर. विशाल पाटिल इज मॅन ऑफ द मॅच. मी घेऊन जातो या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत. तर मॅन ऑफ द मॅच नक्कीच दिलं जाईल. विशाल पाटिल ठरला या सामन्याचा सामनावीर. विशाल पाटिल आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे या भादवड बी संघाने आणि सामना पंचांनी सुरू करायचा आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. विशाल पाटील प्लीज कम फास्ट. अभिनंदन सुरेश पारधी. अभिनंदन हनुमान पारधी आणि हार्ड लक गावदेव येवई. विशाल पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. विजय गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण पुढे या. आपल्या सूप असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. विजय गुलवी नक्कीच एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. 40+ आणि त्यांच्या सुभ असते हे मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी दिली जाते. तर वेल प्लेड अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलू या पुढील सामन्याकडे. पुढील सामन्याला सुरुवात होते. समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकूया. माझे सकल समालोचक भागेश म्हात्रेंचा. सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे.